तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय कळमनुरी जिल्हा हिंगोलीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज दिनांक 27 एप्रिल 2026 च्या होणाऱ्या क्लासला आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. काल तुम्ही बघितलं इयत्ता 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा झाली होती. सगळ्या शाळेला सुट्ट्या लागल्या तरी आपला क्लास हा नियमित चालू असणार पूर्ण उन्हाळाभर. तर आज बघा, आज आपण एक चिकाटी नावाचा एक चित्रपट बघितला, शॉर्ट फिल्म बघितली. त्याच्यामध्ये एक लहान मुलगा आपल्या वडिलांना 2 लाख रुपयाचं कर्ज कसा फेडून त्या सावकाराच्या जाचातून कसा मुक्त करतो ते आपण आज बघितलं होतं. त्याच्यामध्ये आज आपण असंही बघितलं की तो विद्यार्थी लहान असताना सुद्धा शाळेत पण जायचा, दुसऱ्याच्या शेतामध्ये रात्रंदिवस काम करून त्यानं पैसे जमवले आणि ते पैसे जमवून तो त्याच्या आजीसोबत बाजारामध्ये गेला. बाजारात जाऊन तो एक बकरी विकत घेतली त्यानं आणि मग तो बकरी चारत चारत एका बकऱ्याच्या त्यानं अनेक बकऱ्या जमा केल्या, तयार केल्या आणि एका वर्षानंतर मग त्याच्या असंख्य बकऱ्या झाल्या आणि त्यानं त्या बकऱ्या विकून पैसे जमा करून ते सावकाराकडे गेला आणि त्याच्या वडिलांचं 2 लाखांचं कर्ज त्यानं कमी वयामध्ये शिक्षण घेत शाळेत जात असताना सुद्धा त्यानं काम करून 2 लाखांचं कर्ज त्यानं सावकाराचं फेडलं आणि त्याच्या वडिलाला त्यानं मुक्त केलं. आणि त्याच्यानंतर त्याला चांगले संस्कारसुद्धा होते. त्याच्या आजीसोबत तो काम करायचा, आजीला काम करू लागायचा, आजीला पाणीसुद्धा द्यायचा. म्हणजे याच्यामध्ये त्याचे संस्कार, त्याच्यानंतर त्याची चिकाटी, त्याचा जिद्दपणा, त्याची अभ्यासवृत्ती हे गुण दिसून आलेत. आणि हेच गुण तुमच्यामध्ये सुद्धा व्हायला हवेत, असायला पाहिजेत. हे बघा, तुम्ही बघू शकता शॉर्ट फिल्म. तो विद्यार्थी कसा सावकाराकडे गेला, सावकारसुद्धा त्यांना कसा बोलू लागला. त्याच्यानंतर त्यानं काबाड कष्ट करत करत ह्या बकऱ्या जमा केल्या, कामं करू लागला. खूप साऱ्या बकऱ्या जमा झाल्याच्या नंतर त्या विकून त्यानं पैसे सावकाराचे देऊन टाकले आणि आपल्या वडिलांना सुखरूप